ॐ क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति जरी हृदय विषय स्मरति तरी निसंगा ही आपजी संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषांची जेथ कामोपजला तेथ क्रोधु आधींची आला क्रोधी आसी ठेविला सम्मोह जाणे सम्मोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावी स्मृती चंडवाती ज्योती आहत जैसी का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाती ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी मग ज्ञानांध केवळ जेने आपलवी जे सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसी दात्यंधा पळणी पावी मग ती काकुळती सैरा धावी ऐसी बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृतिभ्रंशु घडी मग सर्वथा बुद्धी अवघडी तीथ समूळ ही उपळी ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी ऐसी पुरुषा बुद्धिनाशी होय देखै मनोनी ऐके अर्जुना जैसा विष्पुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोषके ऐसे विषयांचे ध्यान जरी विपाही वाही मन तरी येसने हे पतन किंवसी तपावी राग द्वेष युक्तैस्तु विषयानींद्रियैश्चरन् आत्मवशेर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति मनोनी विषय ही आघवी सर्वथा मनोनी सांडावी मग रागद्वेष स्वभावे नासतील पार्थानी कही एक जरी नासले रागद्वेष जरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही जैसा सूर्य आकाशगतो रश्मी करे जगाते स्पर्शतो तरी संग दोषी काय लिंपितो तेथिचेने तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरस्येची निर्भिन्ना जो काम क्रोध विहीना होवोनी असी तरी विषयातया काही आपण पे वाचोनी नाही मग विषय कवन काही बाधतील कवना जरी उदके उदक बुडीजी का अग्नी आगी पोळीजी
अतिशय संगे आपला विजय परिपूर्ण तो ऐसा आपणची केवळू कोणी आसी निखिळू तयाची प्रज्ञा चळू निभ्रांत मानी प्रसादी सर्व दुःखाना हानिरस्योपजायति प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठति देखी अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता इतरिगणे नाही समजता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्झरू प्रसवी जयाचा जठरू दया क्षुदे तृषेचा अडदरू काहीच नाही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे की आहे तापैसी बुद्धी राही परमात्मरूपी जैसा निर्वातीचा दिपू सर्वथा निकंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांति रशान्तस्य कुतः सुखम् ये युक्तीची कळसणी नाही जयाच्या अंतःकरणी गोवा कळीला जान गुणी विषयादिकी तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखै मना तरी शांती केवी अर्जुना अपोहोय जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरून नरगी कही जैसा पापियाच्या ठाई मोक्षो नवसी देखे अग्नि माझी घापती किये बीजे जरी विरुढती तरी अशांता सुख प्राप्ती घडो शकी मनोनी आयुक्तपण मनाची तेची सर्वस्व दुःखाची या कारणे इंद्रियाचे दमन निकी इंद्रियानां हि चरतां यन्मनोनुविधीयति तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसि इंद्रिये जे जे मनती ते तेची जे पुरुष करीती ती तरलीची न तरती विषय सिंधू जैसी नाव थळीये टाकिता जरी वरपडी होय दुर्वार्ता तरी चुकलाही मागवता पावो पावी तैसी प्राप्ती ही पुरुषी इंद्रिये लाळली जरी कौतुकी तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिकी
तस्माद् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता मनोनियापुलियापनपेया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असी देखी कुर्मजिया परी वाईला वेव पसरी ना तरी इच्छावसी आवरी आपण पेची तैसी इंद्रिया पैती होती जयाची मनितली करीती तयाची प्रज्ञा जान स्थिती पातली असी आता अनिक एक गहन पूर्णांचे चिन्ह अर्जुना तुझ सांगे न परिसपा या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनैः देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव तेथ चेले तेथ निद्रेस तुझो तो चितो निरोपाधे अर्जुना तो स्थिर बुद्धी तोच जाणे निरवधी मुनीश्वर आपूर्यमानमचलं प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी पार्थानि कही परी तो जानो येईल अवधारी जैसी अक्षोभ्यता सागरे अखंडित जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होवोनी मिळत अधिक नो हे ईशत मर्यादा नसंडी ना तरी ग्रीष्म काळी सरिता शोषोनी जाती समजता हरी नून नव्हे पार्था समुद्र जैसा तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तयाती सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी कानल विजे तरी अंधारी कोंडेल तो देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी हो विगुंतला से अंतरे महासुखी जो आपुले निनागरपणे इंद्र भुवना ते पाबळे मने रंजे पालिवने भिल्लाचे जो अमृतासी ठेवी तो जैसा कांजी नसेवी ऐसा सो सुखानुभवे न भोगी रिद्धी
पार्था नवलही पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही ते रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकार सशांतिमधिगच्छति ऐसात्मबोधी तोषला जो परमानंदी पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतू तो अहंकाराती दंडुनी सकळ कामू सांडोनी विचरे विश्व होवनी विश्वा माझी ईशा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थितवास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति हरि ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। हे ब्रह्मस्थिति निश्चयम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न शके चित्ता प्राज्ञाजया एची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रति संजयो मने ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेता अर्जुने मनी म्हणितले आता मुचियाची काजा किर आले उपपत्तिया जे कर्म जात आघवे तेत निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे मनोनिया ऐसा श्री अच्युताचिया बोला चित्ती धनुधर वाईला आता प्रश्नो करिल भला अशंकोनी तो प्रसंगू आसे नागरो जो सकळ धर्माशी आगरो विवेकामृत सागरो प्रांतहीनो जो आपण सर्वज्ञ नाथो निरूपिता होईल श्री अनंतो ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्ती दासो श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया द्वितीयोऽध्यायः अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मत्ता बुद्धिर्जनार्दन
तत्किं कर्मणि घोरी मां नियोजयसि केशव. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले की म्या परिशिले कमळापती, तेथ कर्म आणि करता पुरेची ना पाहता. ऐसी मत तुझे श्री अनंता निश्चित जरी, तरी माते केवी श्रीहरी. मनसी पार्था संग्रामो करी, लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. आगा कर्म तूची आशेष, निराकरे से निशेष. अरे मज करवी हे हिंसक का करविसी, तरी हेची विचारी ऋषिकेशा. तू मानू देसी कर्मलेशा, आणि सनी हे हिंसा करवे तू आहासी. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. देवा तुवाची आईशी बोलावी, तरी आम्ही नेनती काय करावी. आता संपली मनपा आघवी विवेकाची, आगा उपदेश जरी ऐसा, तरी अपभ्रंशु तू कैसा. आता पुरला महाधिवंसा आत्मबोधाचा, वैद्यपथ्य वारून जाई. बघ जरी आपणची विषसुये, तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. जैसे आंधळी सुईजी अवहाटा, कामाजवन दिजे मरकटा. तैसा उपदेशु हा गोमटा, ओढवला आम्हा मी आधीची काही नेने. वरी कवळीलो मोही येणे, श्रीकृष्णा विवेकुया कारणे पुशिला तुझ. तव तुझी एक एक नवाई, येत उपदेशा माझी गोवाई. तरी अनुसरली या काही आईसे किजे, तरी तनु मनु जीवे. जिया बोलावो टंगावी, आणि तुवाची आईसे करावी तरी सरले म्हणा. आता ऐसी आती बोधिसी, तरी निकी आम्हा करीसी. इत ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे, तरी ये जाणवेचे तरी सरली. परी आणि कैकासी जाहली, ही ढवळली मानस माझी. देवीची श्रीकृष्णा ही तुझे, चरित्र काही निजे. जरी चित्त पाहसी माझी नेमिसी, ना तरी जकवी तू आहासी माती.
की तत्वचे कथिले ध्वनिती यावगमिता निवृत्ते जानवेना मनोनी ऐके देवा हा भावार तू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी मी अत्यंत जडासी पर्यायसिया ही निके पर्यसी श्री कृष्णा बोलावे त्वा तैसे एकनिष्ठ देखे रोगा ते जिनावी औषध तरी द्यावी तरी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसी तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परिबोधी माझे चित्त जया परी देवा तुझा ऐसा निज गुरु आजी आरती धनी का न करू येत भीड कवनाची धरू तू माया मुची आगा कामधेनुचे दुभती दैवे जाहले जरी आपैती तरी कामने चिका तेथे वाणी किजे जरी चिंता मनी हाता चढी तरी वांचेचे कवन सांकडी आपुलेनी सुरवाडे इच्छावेना देखा अमृत सिंधू ते ठाकावी मग तहानाची जरी फुटावी तरी साया सुका करावी मागील ती तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवी आजी हाती झालासी जरी तरी आपुलिया सवेशा गान मागावासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहलासी देखय सकळार्तीचे जियाली आजी पुण्य यशाशी आली ही मनोरथ जाहले विजयी माझी जी जी परम मंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीना जी आम्हा मनोनिया जैसे मातेच्या ठाई अपत्या नवसरू नाही स्तन्या लागोनी पाही जिया परी तैसे देवा तुते पुसजतसे आवडेती आपुले निआरते कृपा निधी तरी पारत्रिके हित आणि आचरिता तरी उचित हे सांगी एक निश्चित पार्थू मने श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां या बोला श्री अच्युतो
मनतसी विस्मितो अर्जुना हा ध्वनी तू अभिप्राऊ जे बुद्धी योगू सांगता सांख्य मत संस्था प्रगटली स्वभावता प्रसंगी आम्ही तो उद्देश तो नेनसीची मनोनिक्षोभला शिवायाची तरी आता जाणीम्याची उक्त दोन्ही अवधारी वीर श्रेष्ठा ए लोकिया दोन्ही निष्ठा मजची पासून प्रगटा अनादिसिद्धा एकू ज्ञान योगू म्हणिजी जो सांख्य अनुष्ठिजी जेथ ओळखी सवी पाविजी तद्रूपता एकू कर्मयोगू जान जेथ साधक जन निपुण होनिया निर्वाण पावती वेळी हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निधानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी ऐसी दोन्ही मती सुचिती एका कारणाती परी उपास्थिती योग्यते अधीन असी देखै उत्पलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळी ढाळी केवतेने केविली या मार्गाची निबळी निश्चित ठाकी तैसी देख पावी हंग ममती अधिष्ठू निज्ञानाती सांख्य सद्य मोक्षाती अकळीती हेर योगी कर्माधारी भीतीची निजाचारी पूर्णता अवसरी पावती होती न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोष्णुति न च सन्न्यसनादिव सिद्धिं समधिगच्छति वाचो निकर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना की प्राप्त कर्म सांडीजे एतुलेनी नैष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे सांगे पैल तिरा जावी ऐसे व्यसन काजी थपावी नावी ती त्यजावी घडी किवी ना तरी तृप्ती इच्छिजी तरी कैसे निपाकू नकीजी ही सिद्धू ही नसी विजे केवी सांगी जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठी सहजी
मनोनी ऐके पार्था जया नैष्कर्म्य पदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोही आणि आपुली चाळी अपा दिले हे मांडी त्यजिली कर्म सांडी ऐसी आई हे वायाची सैरा बोलीजी उकलू तरी देखोनी पाविजे तरी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत माने नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वप्रकृतिजैर्गुणैः जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जी चेष्टा ती गुणाधीन अपैसी आसी देखे विहित कर्म जे तुली केसळी जरी ओसंडिली तरी स्वभाव काय निमाली इंद्रियाची सांगी श्रवणी ऐकावी ठेली की नेत्रींची ती जगिली ही नासारंध्र बुझाली परिमळू निघी रात्री प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती दीक्षिता तृषादी आरती कुंडलिया ही स्वप्नावबोध उठिली की चरण चालू विसरली यासो काय निमाली जन्म मृत्यू नटकीची जरी काही तरी सांडिले ते काही मनोनी कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता कर्म पराधीनपणे निपजतसी प्रकृती गुणे येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया देखै रथी आरुडीजी मग जरी निश्चळा बैसीजी तरी चळू होनी हिंडीजी परतंत्रा का उचलिले वायू वसी चळे शुष्क पत्र जैसी निचेष्ट आकाशी परिभ्रमे तैसे प्रकृती आधारी कर्मेंद्रिय विकारी नैष्कर्म्य ही व्यापारी निरंतर मनोनी संगो जव प्रकृतीचा तववरी त्यागू न घडी कर्माचा ऐसियाही कवू म्हणती तयाचा अग्रहोची उरी कर्मेंद्रियानि संयम्य य आस्ति मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते जी उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती हरी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी दया कर्म त्यागू न घडी जे कर्तव्य मनी सापडी वरी नटती ते पुढे दरिद्र जान
ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावी तत्वता भ्रांती नाही आतादी अवधान प्रसंगी तुझ सांगेन या नैराश्याची चिन्ह धनुर्धरा यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेन्द्रिये कर्मयोग असक्तस्य विशिष्यति जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ बाह्य भागू तरी रूढ लौकिकू जैसा जो इंद्रिया ज्ञान करी विषयाची भय न धरी प्राप्त कर्म नाविरी उचित जीजी तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी परिती तिचे निउर्मी झाकोळेना तो कामना मात्री न घेपी मोहमळी न लिंपी जैसी जळी जळन शिंपी पद्मपत्र ऐसा संसर्गा माझी असी सकळा सारिखा दिसी जैसी तोय संगी आभासी भानुबिंब ऐसा सामान्यत्वे पाहिजी तरी साधारणुची देखीजी एरवी निर्धारिता निजी सोय जयांची ऐशा चिन्ही चिन्हितो देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितो ओळख पा अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणी तुती तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततु सुखी नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्य कर्मणः शरीर यात्रा पिचती न प्रसिद्धीद कर्मणः मनोनी नैष्कर्म्य होवावी तरी न संभवी आणि निषिद्ध किवी राहतावी विचारी पा मनोनी जी जी उचित आणि अवसरी करोनी प्राप्त ती कर्म ही तू रहित आचरितू पार्थानी कही एक नेनसी तू हे कवतिक जी ऐसी कर्म मोचक अपैसी आसी देखे अनुक्रमाधारी स्वधर्मो जो आचरी ओ मोक्षुतीने व्यापारी निश्चित पावी यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त
संग समाचर स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा म्हणून वर्तता तीर्थ पापा संचारू नाही निज धर्म जै सांडी आणि कुकर्मी रती घडी हिची बंधू पडी संसारिक मनोनी स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहीच न घडी हा लोक कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञाती चुकला मनोनिया आता हिची विसी पार्था तुझ सांगे नाही कमी कथा जी सृष्टी आदी संस्था ब्रह्मेने केली सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रश्यविष्यध्व मेषवोस्त्विष्टकामधुक् ते नित्ययाग सहिते सृजली भूती समस्ती परिणेनती चिती यज्ञाती सूक्ष्म मनोनी ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येथ आम्हा अव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती तुम्हा वर्ण विशेष वशी आम्ही हा स्वधर्मोची विहिलासी याती उपासा मगा पैसे पुरती काम तुम्ही व्रते नियमून करावी शरीराते न पिडावी केही न वचावे तीर्थासिगा योगादिके साधने साकांक्षा आराधने मंत्रयंत्र विधाने झनी करा देवतांतरा न भजावी हे सर्वथा काही न करावी स्वधर्म यज्ञ जावे अनायासी आहे तुके चित्ती अनुष्ठापाययाती पतिव्रता पतिते जिया परी तैसा स्वधर्म रूप मखू आजी सेव्य तुम्हा ऐकू ऐसे सत्य लोकनायकू बोलता झाला देखा स्वधर्माती भजाल तरी कामध्ये नुहा होईल मग प्रजा होऊन संडील तुमती कदा देवान भावयतानेन की देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेय परमवाप्सथ जे येणे करोनी समजता परितोषु होईल देवता मग ती तुम्हा इप्सिता अर्थाती दिती या स्वधर्म पूजा पूजिता
किती वेळ चालू होईल किती हा श्लोक झालाय ना. जे येणे करोनी समजता परितोषु होईल देवता मग ती तुम्हा इप्सिता अर्थाती देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परी घडील प्रीती जेथ तीत तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानसीची वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल म्हणजे तुमती मागतील महारिद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगी फळभार लावणीसी इष्टान भोगान्यो ओ देवा दास्यन्ति यज्ञ भाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तिस्तेन एव सः कुंडलीकवर्दी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय जगदंबा माता की जय।